थांब. हां, लाड चाललाय काकाकडून, पोरींचं लाड चाललंय है ना. अगो बाई ग, अगं लईच लाड आला आज. आज लईच लाड आल्या. कुणाल कुणाल कसं लोळत पडलं. कुणालचे लाड नाही का? हा, फक्त दोघींचेच लाड का? आशू, आशू इकडे बघ. बाहेर काय चाललंय बघ. मला खायचं नाही आईस्क्रीम. लाड चाललंय पोरींचं. आरू थांब. आरू, आरू ते कोण आहेत सांग. तनू ते कोण आहेत? काका. आणि दादाचे कोण आहेत? पप्पा. कुणालनी गाडी बनवली बघा. इकडे दाखव, इकडे दाखव. काकाचं पोरींचं आईस्क्रीम खायचं चाललंय. आम्ही बसलोय बघ. गाडी कुणालची. बाप रे, चांगलीच बनली रे, है ना. पण ते सारखं सारखं लावून परत सेल हे होणार, खराब होणार. हां तेच ना, संपणार. ही नाही चालू कर की बघूया. चालू कर. तोंड नाही त्याला, पण ते चाललंय. इथं आण बघू. इथं गोल कसं काय फिरतंय ते? होय, ह्याच्यामध्ये का? म्हणजे ह्याच्यामध्ये पिन ऍडजस्ट केल्यावर वेगवेगळे फिरतात का? दाखव बरं. कर बघू. आता हे रेड, हे टायरचे रेड आणि हे काढले आणि असे उलटे लावले तर फिरणार. अच्छा, एवढं ही स्कूलमध्ये किट दिलंय. एवढ्या किटचे किती घेतले असतील पैसे? अरे ह्या किटचे 1200 रुपये घेतलेत. याच्यामध्ये काय? 1300. बघ की याच्यामध्ये एवढं काय आहे. 2 चाक आहेत, एक काय हे सेल आहे, वायर आहे, आणि हे काय अजून सामान आहे. मग ते थोडंफार एवढंच आहे की. आणखी ते बॉक्स दाखव. हे बघ, हे एवढं सामान आहे. आणि हे काय, ह्याच्यामध्ये एक छोटंसं काहीतरी पार्ट आहे. थांब, हे धर असं जरा. थांब 1 मिनटं धर. दाखव ना इकडं. थांब 1 मिनटं. हे काहीतरी पार्ट आहे छोटासा, याच्यामध्ये दिसत नाही कॅरीबॅगमुळं. आणि छोटे छोटे वायरी, नट बोल्ट, आणि हे पण एक काहीतरी छोटं पार्ट आहे. तर एवढ्या किटचे, म्हणजे हे सगळं ह्या बॉक्समध्ये होतं, तर एवढ्याचे 1200 ते 1300 रुपये घेतलेत. एवढं काय महाग आहे याच्यामध्ये बघ. हे असं आहे सगळं. प्रायव्हेट स्कूलमध्ये आहे ना, हे असं एक बुक 500-600ची. आपल्या वेळेला किती 40 रुपये, 30 रुपये, 15 रुपये असले बुक्स होते. काय कुणाल आमच्या वेळेस. आणि कुणालच्या स्कूलमध्ये हे असं सगळं. हे वय असं. ह्याच्यावर काय दिलं आहे? सुपर रोबोटिक्स रोबो मास्टर क्लास. तर त्याच्यासाठी एवढं 1200 रुपये घेतलं आहे. मग काय, चला आम्ही पिक्चर बघत बसलो आहे. किती दिवस तुला पहिल्या चांगली मिक्स झाली. एवढी पण लहान नाही आहे, म्हणजे रेडी करायला
तू जाती का सोडायला सांग. आहे का ही येते कुठं म्हणते आता पुढच्या का मग तिला कशाला अजून धावा जाऊ द्या. झालं का दाखव मागचं पण दाखव. बसला जायचं का. चला तर आज जेवणात काय काय बनवलंय. मस्त अशी इकडं पनीरची भाजी गायत्रीनं बनवली. परत इकडे पण चपात्या आहेत, इकडे पण चपात्या आहेत. इकडं सपक मिठाची पनीरची भाजी आहे. इकडे मस्त असा जिरा राईस केला आहे. इकडे आमटी आहे आणि इकडे येल्लो बटाट्याची भाजी आहे. मस्त असा सगळा स्वयंपाक तयार आहे. आता फक्त जेवण बाकी आहे. ची मेहंदी दिसतंय सोड. आरू पण काढायला लागले. कुणाचं लग्न पिकणं नाही उगा आपला असंच टाइमपास चाललाय है ना. खावा आता. मी फक्त एकटी सोडून सगळे आईस्क्रीम खायला लागले. ए आजीला देऊन आला का होती का. ठीक आहे खावा. सगळ्यांचं दाखवा जरा आईस्क्रीम. मला दाखवून तर खावा. खावा खावा. तनू मला मला नाही देणार. नाही म्हणते बघी रंबा. रुद्र ए रुद्र मला आईस्क्रीम मला नाही. आत्तीला देणार नाही तू आईस्क्रीम. काय देणार नाही. चला खावा चालू दे तुमचं. माझं ऑपरेशन झालं त्यामुळे बहीण भाऊजी सगळे मला भेटायला आले होते. मग दुपारी जेवणं वगैरे झाली आणि आम्ही त्याच्यानंतर संध्याकाळी गेलो थोडंसं मोकळ्या वातावरणात फिरण्यासाठी घराजवळच असलेल्या स्वामीनारायण मंदिरात. तर हे मंदिर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. आणि माझं ऑपरेशन झालं या निमित्ताने माझ्या बहिणीला यायला भेटलं आणि एक 2-4 दिवस राहिली होती आणि ती आली होती मला भेटायला. पण घरातली सगळी कामं तिलाच करावी लागत होती. तर असं झालं आम्ही इथे आलो होतो मंदिरात. खूप भारी मंदिर आहे. म्हणजे मी आजारातून थोडीशी बरी होते आणि तिथे जाऊन शांत असं मस्त मोकळ्या हवेत बसायला खूप भारी वाटत होतं त्या मंदिरामध्ये. सगळं उन्हामध्ये चमकायला लागलेलं आहे. ए चला सगळे पुढे चला. ए कुणाल इकडे. चला चला मंदिरात जायचं. खाली उतर खाली उतर खाली उतर. आपल्याला मंदिरात जायचं. चला उडी मार चल. हे इथं पण येऊन बघ गोंधळ घालायला. चल ती पिशवी घे. चला मंदिरात जाऊया आता दर्शन घ्यायला. चला आता मंदिरात चाललोय दर्शनासाठी.
आपल्या दोघांसंग खाली येतो. मज्जा मस्ती चालू आहे यांची इथं मंदिरला आलोय तर पडशील. रुद्राला किती हसू येते बघ. हे मस्त सुंदर असं मंदिर आहे आमच्या घरापासून अगदी एक 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर सगळ्यांचं फोटो व्हिडिओ काढायचं चालू आहे. हे नाशू कसं वाटलं मंदिर? छान आहे ना, एकदम स्वच्छ सुंदर असं मंदिर आहे. पण आतमध्ये काही व्हिडिओ काढायला म्हणजे अलाउडच नाही ना. ह्यांची रेस लागले मंदिरात, कसे पळायला लागले तिथे. आता मी जातो थांब. थांब थांब, मग दादा पण येऊ दे. पळापळ चालली. चला 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 लवकर, किती अजून ऊन आहे बघ. आणि एकदम बापरे किती 6 वाजत आले. कसलं ऊन चमकायला लागलंय. आणि पायाला तर खाली सगळं पाय भाजायला लागलेत, एवढं ऊन आहे. चलो 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 चला. आता असं जरा वळल्यावरती जरा ऊन कमी होईल का? थांब 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 जरा, इकडे ये इकडे ये. चला, सुंदर असं मंदिर आहे इथलं. किती वर्षांनी आले मी. आणि तुम्ही जर पुण्यात राहत असाल तर या मंदिरला नक्कीच या, कारण इतकं सुंदर मंदिर आहे. एकदम स्वच्छता आहे. आणि ना आता आपण कुठल्या पण मंदिरात जातो तर त्या मंदिरात जाताना आहे ना काय हार फुलं नारळ या सगळ्या गोष्टी घेऊन जातो. इथं तसं काही नाही आहे. फक्त जायचं, दर्शन घ्यायचं आणि फोटो व्हिडिओ आतमध्ये काहीच अलाउड नाही आहे. चला चला निघालोय आम्ही आता घरी. सगळे मागे यायला लागले. चला 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 लवकर लवकर चला. चला आता घरी जाऊन भेटूया.
मंदिरातून घरी येता येता थोडंसं रस वगैरे पिला, उसाचा रस. त्याच्यानंतर सोसायटीमध्ये आलो तर इथे एकाचं लग्न आहे सोसायटीमध्ये आणि एक छोटंसं मंदिर पण आहे सोसायटीमध्येच गणपती बाप्पाचं. तर तिथे छान थोडीशी अशी मस्त अशी सजावट वगैरे केली होती आणि संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम होता. तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघतच राहा. आम्ही सुद्धा हळदीमध्ये म्हणजे थोडासा सहभाग घेतला होता. थोडंसं बरं वाटतं 4 माणसांमध्ये गेल्यामुळं. तर मी सुद्धा आणि माझी बहीण आम्ही सगळे इथे हळदीला आलो होतो. बांगड्या वगैरे भरले, पण मी काही व्हिडिओ वगैरे घेतलाच नाही. आणि हा लहान मुलांचा व्हिडिओ बघा, ह्यांचं काय चाललंय. थांब आरू थांब आता. हे बघ हिनं काय करते आता, खेळताय ना. आता रुद्र खेळतंय. हा आता रुद्रचं झालं. आता तनूची बारी आहे. आता तनू काय करते बघा. तनू काय करते आता, एखादी कवडी जवळ ठेवून घेते आणि मग खेळते. हा खेळ खेळ. हिनं एखादी ती कवडी जवळ ठेवून घेते आणि मग खेळते. हा खेळ. ते कुंकाचं व्हायला लागलं सगळं. कुंकू खाऊ घालता नवरदेवाला. एकच मिनिट बाय तनू. बाय बाय.
सावकाश जावा, फोन करा गेल्यावर. हं? सावकाश जावा. हं? 4 ते 5 दिवस राहिली होती. सगळ्यांनाच आम्हाला बरं वाटलं, पण ती आज जाताना मात्र सगळ्यांनाच वाईट वाटत होतं. असो, चला, लग्न झालंय म्हटल्यावर सगळीच कर्तव्य पार पाडणं गरजेचं असतं. तर ती निघाली तिच्या सासरी. चलो, तर बाय.